समाधानी आहे. काय वाटतं तुम्हाला 3 दिवसापासून नाही पर्सनली आम्हालाही वाईट वाटते, पण त्याला दुसरा माझ्या ऑप्शन काहीच नाही ना. कारण तो माझ्याशिवाय तिसरा कोणी माणूसच त्याला ओळखणारा माणूस कोणी नाही. तो फक्त मला ओळखतो आणि ते 3 माणसं. बरं, आता 3 दिवस घरात आणि अभी 3 दिवसापासून तो घरी होता. तर तुम्हाला म्हणजे काय परेशानी झाली तुम्हाला, त्याला बघून काय वाटत होतं तुम्हाला? परेशानी नाही आहे, त्याच्यासाठी जीव म्हणजे तळतळत होता. त्याला रोज सकाळ संध्याकाळ येऊन त्याला काही ना काही खाऊ घालायचा प्रयत्न केला. खाऊ घातलं, पाणी पाजलं, थोडक्यात घरी. पण त्याचे मालक दिसत नसल्यामुळे कसं त्याचे मालक शेवटी तो मालकाचीच वाट पाहतो. आता त्याला भेटले पहिल्यांदा, आता दरवाजा उघडला, तो तुमच्याजवळ धावत आला, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे आठवण आली कुणाची? हा नाही माहिती आहे मला. तो पर्सनली मला चांगला ओळखत होता. ठीक आहे. नाव काय तुमचं? बबनराव पाटील. मॅडम सुद्धा ह्या सगळ्या बातम्या पाहिल्या होत्या आणि त्यानंतर त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मॅडम काय सांगाल, कालपासून कुत्रा बंद होता, आपण त्याचे रेस्क्यू केलं, क्या कहेंगे मॅम? मराठीत आधी सांगून द्या, नंतर हिंदी सांगा. सध्या तरी त्याची कंडिशन म्हणजे अवस्था फार घाबरलेला आहे तो, आणि माइंडसेट त्याचा अजून नॉर्मल नाही आहे. आणि 3 दिवसापासून बंद असल्यामुळे त्यालाही वाटत असेल कुठे ना कुठे त्याचे आई वडील कुठे असेल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की सध्या त्याला आम्ही रेस्क्यू करतो आहे. त्याला एका शेल्टरमध्ये घेऊन जातोय, कॉर्पोरेशनच्या शेल्टरमध्ये तिथे सध्या. आणि जोपर्यंत त्याला आमच्यावर विश्वास येते, आम्ही देखरेख करू त्याची तिथे व्यवस्थित, आणि त्याची काळजी घेऊ, आणि खाणं वगैरे कॉर्पोरेशन आणि आम्ही मिळून करणारच आहे. सेकंडली असं होतं की त्याला शेल्टरमध्ये जास्त दिवस सुद्धा ठेवता येणार नाहीये. तर जर कोणाला जो प्राणीप्रेमी असेल तर पुढे येऊन त्याला जर दत्तक घ्यायला इच्छा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आम्ही पण आमच्या प्रयत्नांनी खूप हे करणार आहे की त्याला कुठेतरी चांगलं घर मिळावं, आणि तो शेल्टरमध्ये नाही, एका घरात चांगल्या कुटुंबात त्याला घर मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. मॅडम आपण तो कुत्रा बघितला, आता काय अवस्था आहे त्याची? तुम्ही अभ्यास करताय? सध्या तो ट्रॉमाटाइज आहे, घाबरलेला आहे. तो फोर्सफुली आपण त्याला हे नाही करू शकत. त्याला आता जिथे आम्ही घेऊन जाणार आहे त्याची देखरेख करू, त्याला केअर करू. जोपर्यंत नॉर्मल होणार नाही, त्याला 8 दिवस लागेल नॉर्मल व्हायला. माणसाला सुद्धा नॉर्मल व्हायला 8 दिवस 15 दिवस लागतोच, तसं प्राणी त्यालाही तेवढंच वेळ लागेल नॉर्मल व्हायला. आणि त्याचं आपण निगराणी करू, खातो पितोय नाही व्यवस्थित वगैरे बघू. आता त्यावर काय उपचार केले जाणार आहे? उपचार म्हणजे आता सध्या एकदम डायरेक्ट काय उपचार करता येणार नाही, कारण त्याच्यावर काही जखम वगैरे तर नाही आहे. मानसिकता वगैरे जो आहे तो जरा ट्रॉमेटाइज असल्यामुळे त्याला आपण फक्त प्रेम देऊ शकतो. तर मी रोज जाणारच आहे, कॉर्पोरेशनला मी व्हिजिट करतच असते. तर माझी देखरेख असणार आहे, माझी निगराणी असणार आहे, आणि ऑफकोर्स कॉर्पोरेशनच्या लोकांचा पण सपोर्ट असणार आहे त्याच्यात. पण 3 दिवसापासून जेव्हा एखादा कुत्रा कुलूप बंद असतो तेव्हा त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असतो? बेसिकली तो घाबरलेला असतो, आणि त्याला असं वाटत असेल कुठेतरी की मला आई वडील कुठे सोडून गेले. त्याला बोलता येत नाही, त्याला समजत नाहीये. तर आता आम्ही आहेत, आता त्याचे आई वडील नाही आहेत त्याला सांभाळायला, पण आम्ही आहोत. आणि आम्ही म्हणजे फक्त आम्ही नाही, जे कोणी बघत असेल हा व्हिडिओ, प्रत्येकाकडे एक मेसेज जायला पाहिजे की सगळ्यांनी मिळून जर कोणी पुढे आलं याचा पुढाकार घ्यायला, दत्तक घ्यायला, त्याला एक घर मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. आपलं नाव? बेरिल फ्रांसिस. एक हिंदी में दे दीजिए.